आणि पुढे बघूयात एक मोठी बातमी। रामटेकमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये धुसफूस बघायला मिळतेय। केदार बंडखोर राजेंद्र मुळीक यांच्या प्रचारात दिसलेले आहेत। ठाकरेंसोबत गद्दारी करणाऱ्या जयस्वालांना जागा दाखवण्यासाठी मुळीकांच्या पाठीशी असल्याचं केदार यांनी म्हटलेलं आहे। तर केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू आहे असं भास्कर जाधव म्हणालेत। आणि उद्धव ठाकरे साहेबाबद्दल तू चिंता नको करू, आम्ही उद्धव ठाकरे साहेबासोबत उभं होतो आहे आणि पुढे राहणार आहे। त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका नाही। आणि उद्धवजी, तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा बदला घेणारा आम्ही उभे त्या ठिकाणी आहे। तुम्हाला वाटते तसा बोलणारा, तुमच्या त्या ठिकाणी सगळ्या मातोश्रीवर बोलणारा आणि आव आणणारा माणूस जो आहे, त्या माणसाला त्याची जागा दाखवण्याची भूमिका सुद्धा आमची तीच आहे आणि ती आपण समजून घ्यावी अशा प्रकारचा आपल्या विश्लेषण। सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। सुनील केदार हा शिवसेनेच्या हिताचा नाही, तर तो मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। तो सातत्यानं शिवसैनिकांना डंक करतोय। त्यामुळं सुनील केदारांनी स्वतःच्या गद्दारीचं समर्थन केलं तरी ते मी मान्य करणार नाही आणि दुसऱ्याच्या काठीनं आम्हाला विंचू मारण्याची गरज नाही। एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही। आम्ही कालही शिवसेना म्हणून लढत होतो, आजही लढतोय आणि उद्याही लढतो।